चिकन बिर्याणी, पनीर बिर्याणी आपण तर नेहमीच खाल्ली, पण आज आपण चिकन किंवा चिकन किंवा पनीर बिर्याणी न बनवता अगदी छान चविष्ट आणि अगदी दाणेदार अशी छोले बिर्याणी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी आपली छोले बिर्याणी ही तयार झाली. तर सर्वात प्रथम त्यासाठी लागणाऱ्या भाज्या आपण ह्या पद्धतीने कट करून घ्यायचं. ज्या ज्या भाज्या आपल्याला आवडतात त्या आपण यामध्ये टाकून घेऊ शकतो. इथे गाजर, बारीक चिरलेली बीन्स, बारीक चिरलेला अगदी भरपूर असा कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरून घेतलेला पुदिना, साल काढून घेतलेले अगदी बारीक चिरलेले बटाटे, 1 ते 2 हिरवी मिरची. कितपत आपल्याला बिर्याणी तिखट हवी त्यानुसार. आता आपल्याला हवे तसे आपण भाज्या जाड बारीक आपल्याला हवे तशा कट करून घ्या. त्यानंतर यांना आपण मॅरिनेट करून घेणार आहोत. त्यासाठी एका भांड्यामध्ये आपण हे संपूर्ण साहित्य काढून घेऊ. त्यामध्ये लगेच काय करायचं, आलं, लसूण आणि टोमॅटोची पेस्ट आपण यामध्ये टाकली. टमाटा हा बारीक चिरून वापरला तरी काही हरकत नाही. त्यानंतर 1 वाटी फ्रेश दही, ते चवीला कमी आंबट असतं. जर आंबट दही वापरलं तर त्यामुळे बिर्याणीचा वास हा येतो. लगेचच आपण यामध्ये आता मसाले हे टाकून घेणार आहोत. सर्वात प्रथम चवीनुसार मीठ, आपल्या अंदाजाने चवीनुसार मीठ हे यामध्ये टाकून घ्या. लगेचच खडे मसाले, तमालपत्र, हिरवी विलायची, लवंग, काळे मिरे, 1 चमचा आपण यामध्ये धने पावडर, 1 चमचा लाल तिखट, कितपत तिखट हवे त्यानुसार. आधी देखील आपण हिरवी मिरचीचा वापर केला आहे. हळद आणि बिर्याणी मसाला हे संपूर्ण आपण यामध्ये टाकून घेतले. लगेच यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल आणि अर्धा लिंबूचा रस आपण यात टाकून घेणार. हे संपूर्ण साहित्य आपण आता व्यवस्थित ह्या संपूर्ण भाज्यांना आपण मिक्स करून घेणार आहोत. यामध्ये आपण छोले देखील मॅरिनेट केले तरी काही हरकत नाही, पण जे मी छोले या बिर्याणीमध्ये वापरते ते आमचे घरचे असल्यामुळे थोडेसे ज्यावेळेस त्याची जी कुकिंग प्रोसेस असते ती थोडे जास्त वेळ लागते, म्हणून मी छोले हे वेगळे शिजवून घेणार आहे आणि आपले हे मॅरिनेट केलेले साहित्य आपल्याला वेगळं शिजवून घेणार आहोत. त्यासाठी इथे छोले मी ॲड केलेले नाही. जर तुमचे छोले कमी वेळेत आणि शिजत असतील तर तुम्ही यामध्ये त्यांना मॅरिनेट केलं तरी काही हरकत नाही. तर आता तिकडे आपलं साहित्य मॅरिनेट करून झालं आहे. त्यानंतर आता आपण त्यासाठी लागणारा जो भात असतो तो तयार करून घेणार आहोत. एका कढईमध्ये अगदी भरपूर असं आपल्याला पाणी हे गरम करून घ्यायचं. नेहमीपेक्षा जास्तीचं मीठ घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जे आपण भातासाठी मीठ वापरतो त्यापेक्षा थोडंसं जास्ती मिठाचं प्रमाण आपण यामध्ये वापरायचं. खडे मसाले जे आपल्याला असतील घरात उपलब्ध ते खडे मसाले यामध्ये घाला. छान भात हा आपला मोकळा व्हायला पाहिजे, त्यासाठी इथे 1 ते अर्धा चमच्यावर आपण तेल हे घातले. लगेच अर्धा तास भिजवून घेतलेला बासमती तांदूळ, जो भात बनवण्यासाठी आपण तांदूळ वापरणार आहोत तो कुठल्याही प्रकारचा वापरला तरी काही हरकत नाही. तर हा आपण व्यवस्थित त्याला आता मिक्स करून घेऊया. या पद्धतीने आपला आता तांदूळ हा मिक्स करून घेतला आहे. मंद आचेवरती छान आपल्याला 95% आता हा म्हणजे 95% हा तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. थोड्यानंतर तुम्ही बघा अगदी परफेक्ट असा आपला दाणेदार पांढरशुभ्र असा आपला अगदी छान आपला भात हा तयार झाला आहे. त्यानंतर लगेच गॅस हा बंद करा. गॅस बंद करून झाल्यानंतर लगेचच काय करायचं, या पाण्यातनं लगेच आपल्याला भात हा काढून घ्यायचा आहे. नाहीतर काय होतं, कुकिंग प्रोसेस चालू राहते आणि ओव्हरकुक आपला भात हा होऊ शकतो. त्यानंतर काय करायचं, एखादी जाळी घ्या किंवा एखादं कुठलंही पसरळ भांडं घ्या आणि त्यामध्ये हा भात व्यवस्थित हलक्या हाताने व्यवस्थित पसरून घ्या. तर यामधले जे खडे मसाले आहेत ते देखील आपण काढून घेणार आहोत. जर तुम्हाला राहू द्यायचे असतील तर राहू दिले तरी काही हरकत नाही. फक्त ज्यावेळेस आपण बिर्याणी खातो त्यावेळेस ते दाताखाली येतात आणि त्यामुळे आपला खाण्याचा मूळ हा जात असतो. म्हणून मी इथले संपूर्ण खडे मसाले हे काढून घेते. संपूर्ण भात हा काढून आपण त्याला व्यवस्थित पसरून घेतला आहे. भात आपला तिकडे गार होतो आहे तोवर मॅरिनेट केलेल्या भाज्या आणि आपण यासाठी लागणारा ब्राऊन कांदा हा तयार करून घेणार आहोत. तर एका कढईमध्ये तेल गरम करून घ्या. तेल गरम करून झाल्यानंतर मध्यम आकाराचे 2 कांदे अगदी बारीक असे उभे काप करून यांना आता आपण छान हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे, म्हणजे तळून घ्यायचं आहे. तळलेल्या कांद्याचं प्रमाण बिर्याणीमध्ये आपल्या आवडीनुसार गरजेनुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो.
तर छान मंद आचेवरती आता आपल्याला हा कांदा एकसारखा चमच्याने हलवत छान तळून घ्यायचा आहे. जेवढा छान कांदा आपला परतला जाईल तेवढी छान अशी आपली बिर्याणी ही तयार होते. तुम्ही बघाल अगदी छान असा हलकासा ब्राऊन कलर आला आहे. कांदा हा काढल्यानंतर देखील याची कुकिंग प्रोसेस चालू असते. नंतरून बरोबर अगदी छान तो कुरकुरीत असा तो होतो. म्हणून अशा पद्धतीचा कलर आल्यानंतर लगेचच आपल्याला कांदा हा काढून घ्यायचा आहे. तर संपूर्ण कांदे हे मी व्यवस्थित तळून काढून घेतले. तर त्यानंतर त्याच्यातलं थोडंसं तेल काढून घेतले. जर तुम्हाला जास्ती कमी जसं वाटेल तसं आपण तेलाचं प्रमाण वापरून देऊ शकतो. तेल छान गरम झाल्यानंतर पुन्हा आणखी यामध्ये मध्यम आकाराची बारीक चिरलेले 2 कांदे आपण छान हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. बिर्याणी म्हटलं म्हणजे थोडंसं आपल्याला कांद्याचं प्रमाण हे जास्ती येत असतं. तर अशा पद्धतीने आपला कांदा हा छान परतल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो हा देखील आपला हलकासा मऊ होईपर्यंत तेलामध्ये याला परतून घ्यायचं. यामध्ये मीठ घालून देखील आपण हा टोमॅटो परतून घेतला तरी काही हरकत नाही. तर हलकासा मऊ होईपर्यंत आपला कांदा अगदी छान असा परतून झाला आहे. त्यानंतर ज्या भाज्या आपण मॅरिनेट करून घेतलेल्या त्या यामध्ये टाकून घेऊया. नक्की तुम्ही या पद्धतीची बिर्याणी ही करून बघा. अगदी सर्वजण खातील एवढी चविष्ट अशी आपण ही बिर्याणी तयार होते. भाज्यांचं प्रमाण भाज्या आपल्या आवडीनुसार आपण फक्त कांदे गाजर आणि छोले घालून देखील ही बिर्याणी बनवली तरी अगदी छान ती चविष्ट ती तयार होते. तर काय करायचं आहे मंद आचेवरती आपल्याला 1 ते 2 मिनिटभर ही जी मॅरिनेट केलेल्या भाज्या आहेत त्या तेलामध्ये छान परतून घ्यायच्या आहे. तर यांना मी 1 ते 1.5 मिनिटभर छान परतून घेतलं आहे. आपल्या भाज्या ह्या छान परतून झाल्यानंतर काय करणार आहोत यामध्ये जो आपण तळून घेतलेला कांदा होता त्यापैकी अर्धा कांदा आपण यामध्ये आता टाकून घेणार आहोत. त्याला देखील व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊया. तर कांदा मी छान आता मिक्स करून घेतला आहे. तर कांदा हा छान मिक्स करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून आता आपल्याला ही भाजी छान शिजवून घ्यायची. कमीत कमी मी मंद आचेवरती ही भाजी 90% आपली म्हणजे 90% आपण भाजी छान शिजवून घेतली आहे. तर तिला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ही जे आपण मॅरिनेट केलेल्या भाज्या होत्या त्या छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर छान आपल्या भाज्या ह्या शिजून तयार झाल्या आहे. त्यानंतर लगेचच आपण जे यामध्ये छोले घालणार आहोत ते आपण यात टाकून घेऊया. तर इथे मी मीठ हळद घालून छान मंद आचेवरती 1 शिट्टी करून छोले आधीच शिजवून घेतले होते. थोडेसे छोले शिजायला वेळ लागतात म्हणून मी आधीच 1 शिट्टी देऊन हे शिजवले. डायरेक्ट तुम्ही देखील ह्या भाज्यांसोबत शिजवले तरी काही हरकत नाही. तर याला व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा आणखी यावरती झाकण ठेवून आता आपल्याला हे छोले यामध्ये शिजवून घ्यायचे जेणेकरून जे मसाले आपण यामध्ये वापरले ते आतपर्यंत आपल्या छोल्यांमध्ये छान ते जाईल. तर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा आणखी यावरती झाकण आपण ठेवून मंद आचेवरती याला छान शिजवून घेतलं आहे. तर कमीत कमी मंद आचेवरती आपल्याला 3 ते 4 मिनटं पुन्हा आणखी शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं व्यवस्थित आपण जे भाज्या होत्या त्या व्यवस्थित मसाला होता तो मसाला व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे. तो पसरून झाल्यानंतर लगेचच भात शिजवलेला तो यामध्ये टाकून घेणार आहे. यामध्ये आपल्याला लेअर देखील तयार करून घेऊ शकता. अर्धा मसाला काढून तो पुन्हा आणखी तुम्ही यावरती देखील घातला तरी काही हरकत नाही. तर यावरती तळून घेतलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरून घेतलेले पुदिना यामध्ये आपला गरम मसाला देखील आपण बिर्याणीचा घातला तरी काही हरकत नाही. 1 ते 1.5 चमचे यामध्ये आपण साजूक तूप घालून पुन्हा आणखी यावरती दुसरा लेअर आपण भाताचा हा देऊन घेऊया. तर भाताचा हा लेअर मी देऊन घेतला आहे. तर याला देखील व्यवस्थित आपण पसरून घेऊया आणि पुन्हा यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर पुदिना तळून घेतलेला कांदा मसाला आणि तूप पुन्हा आणखी तुम्हाला जर अगदी वेगवेगळ्या कलरमध्ये बनवायचं असेल तर वरती तुम्ही कलर हा घातला तरी काय हरकत नाही. तर आता आपण यावरती झाकण ठेवून मंद आचेत 2 ते 3 मिनटावर याला दम देऊन घेऊया. तर 3 ते 4 मिनटानंतर तुम्ही बघा अगदी छान अशी आपली चविष्ट आणि अगदी परफेक्ट दाणेदार आणि अगदी मऊसूत अशी आपली अगदी परफेक्ट छोले बिर्याणी ही तयार झाली. रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा,
कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. अगदी चविष्ट, अगदी भरपूर अशी पौष्टिक अशी आपली अगदी छान परफेक्ट अशी आपली बिर्याणी ही तयार आहे.